हाय नमस्कार मित्रांनो, गणेश कांबळे या यूट्यूब चॅनलमधील तुम्हा सर्वांचं मी मनापासून सरचं स्वागत करतो। आज आहे रविवार, आज आमुषा आहे। आज बाबासाहेब ह्या देवाला प्रत्येकजण गावातील येतं आणि नारळ फोडून आपली मनोकामने जे आहेत ते ह्या ठिकाणी पूर्ण करतं। आज 15 दिवस झालं की मी खूप आजारी होतो, त्याच्यामुळे मी कुठला हा ब्लॉग यूट्यूबला टाकू शकलो नाही। मी आज बघा, सगळ्यात आई असेल, वडील असेल, इतर कुणी असेल, आई वडील तर काळजी घेतातच। ज्याचे आई वडील ज्या ठिकाणी राहायला नाहीत त्या ठिकाणी खंबीरपणाने उभा राहणारा, आपले शेताच्या शेजारी आपले पवन पवार आहेत, त्यांनी आपल्याला ह्या 15 दिवसामधील साथ भरपूर दिली की दवाखाना असेल किंवा काही आपल्याला आर्थिक मदत असेल, या मित्रांनी आपल्याला भरपूर सहकार्य केले आणि आपल्याला भरपूर त्यानं आज साथ भरपूर दिली आहे। तुम्ही बघू शकता हा परिसर, हे पवनची माझ्या मित्राची गाडी आहे। असा खास मित्र प्रत्येकाला असावा ही माझी सगळ्यांना इच्छा आहे। आणि मित्र जो आहे असा पाहिजे, एकच सांभाळायचा पण लाखातला एक सांभाळायचा। आर्थिक मदतीला जो पडतो त्याला म्हणलं जातं मित्र। मित्राला काळजी जशी असते आई बापापेक्षा बी, असा मित्र आहे माझा। माझ्या आई वडिलांनी बी मला भरपूर साथ दिली। पप्पांनी आमच्या रात्रंदिवस काम करून पैसे मला बी पाठवले, त्याच्यातून मी आज या ठिकाणी उभा राहिलो। माझ्या पेशा आणि कावीळ ह्या दोन्ही या गंभीर परिस्थितीमधून मला साथ दिली सगळ्यांनी। ह्या साथीला आज यशस्वी झालो, या ठिकाणी आज मी उभा राहिलो। बघू शकता आज पवन आज देवाला नारळ फोडतोय। आज देवाला असं सांगतोय की दवाखाना हा कुणालाही लागू नये। आज बनेलवरच पवन आलाय, कारण आज येण्याचं कारण म्हणजे पवननं आपल्याला भरपूर साथ दिली। मित्रापेक्षा बी खास जिवलग खास मित्र म्हणलं तर आपला पवन पवार। हॅशटॅग यावंच लागते, बाबासाहेब प्रसन्न। नाद करते काय, पवन पवार खास जिवलग मित्र। तर चला मित्रांनो, दुसऱ्या ब्लॉगला आपण भेटूया।